हेडलाईन्स प्रायोजक राजयोग पेंट्स, आनंद तुमचा, रंग आमचा। केंद्रीय गृहमंत्री अमित शहांची आज मुंबईत पत्रकार परिषद, भाजपचा जाहीरनामाही प्रकाशित होणार। महाविकास आघाडीचा जाहीरनामा आज प्रकाशित होणार, मल्लिकार्जुन खरगेंच्या उपस्थितीत होणार प्रकाशन। अमित शहांच्या महाराष्ट्रात 2 जाहीर सभा, भुसावळ आणि अमरावतीत घेणार सभा। लेकासाठी वडील मैदानात, अमित ठाकरेंसाठी राज ठाकरेंची प्रभादेवीत जाहीर सभा। उद्धव ठाकरे आज पंढरपूर दौऱ्यावर, सांगोल्यात दीपक साळुंखेंसाठी घेणार सभा। सुन लो ओवैसी, छत्रपति संभाजी नगर, किसी का बाप भी पैदा हुआ अब ये नाम नहीं बदल सकता। कुणाचा बापही छत्रपती संभाजीनगरचं नाव बदलू शकत नाही, फडणवीसांचं ओवैसींना खुलं आव्हान। लाडकी बहिणीचे पैसे घेणाऱ्या महिला काँग्रेसच्या रॅलीत दिसल्या तर फोटो काढा, भाजप खासदार धनंजय महाडिक यांचं वादग्रस्त विधान। मनोज जरांगेंची आज महत्त्वाची पत्रकार परिषद, पाडापाडीच्या टार्गेटवरील उमेदवाराची घोषणा करण्याची शक्यता। भारत आणि दक्षिण आफ्रिकेविरोधात आज दुसरा T20 सामना, सेंट जॉर्ज पार्कवर होणाऱ्या सामन्याकडे क्रिकेट प्रेमींचं लक्ष। नमस्कार, मी प्राजक्ता तांडेल, तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत। बातमीपत्रात आपलं स्वागत आहे। बातमीपत्रामध्ये आपण पाहणार आहोत विधानसभा निवडणुकीसंदर्भातल्या काही महत्त्वाच्या बातम्या वारे विधानसभेच्या माध्यमातून। सुप्रिया सुळेंनी भाजपवर हल्लाबोल केलाय, अदृश्य शक्ती स्वतःच्या मनानं ठरवते कोण गुन्हेगार आहे आणि कोण नाही। अजित पवारांसह माझ्या 3 बहिणींच्या घरावर देखील ईडीनं रेड टाकली होती, म्हणून त्या गुन्हेगार झाल्या का, असा सवालही सुप्रिया सुळेंनी विचारलाय। एकनाथ खडसेंनी एकनाथ शिंदेंवर निशाणा साधलाय, रामगिरी महाराजांना पाठीशी घालणाऱ्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना सच्चा मुसलमान मतदान करणार नाही, असा इशारा खडसेंनी शिंदेंना दिलाय। सुषमा अंधारे आणि अमरनाथचे आमदार बालाजी किणीकर यांच्यामध्ये जुंपलेली आहे। कधी काळी छोटं क्लिनिक चालवणाऱ्याकडे करोडोंची प्रॉपर्टी कुठून आली, असा सवाल सुषमा अंधारे यांनी विचारलाय। तर मी खोटं ॲफिडेव्हिट देणारा माणूस नाही, ताईंनी आधी तपासावं आणि मग टीका करावी, असा पलटवार बालाजी किणीकर यांनी केलाय। लाल रंगाचं संविधान हातात घेऊन बोलणारा आणि तुम्हाला प्रश्न विचारणारा जर तुम्हाला अर्बन नक्षली वाटत असेल तर आम्ही आहोत नक्षलवादी, असं म्हणत शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या प्रवक्त्या सुषमा अंधारे यांनी उपमुख्यमंत्री फडणवीसांवर टीका केली आहे। जळगावमध्ये बंडखोरी करणार भाजपचे माजी खासदार A.T. नाना पाटील आणि अमोल शिंदेंनी पक्ष सदस्यत्वाचा आणि पदाचा राजीनामा दिलाय। पक्षाकडून कारवाई होण्यापूर्वीच पाटील यांनी भाजपला रामराम ठोकलाय। नाशिकमध्ये मनसे उमेदवार प्रसाद सानप यांच्यावर जबरी चोरीचा खरं तर गुन्हा दाखल आहे। पक्षाच्या जिल्हा सचिवाला मारहाण करत लुटल्याची तक्रार करण्यात आली आहे। बेदाणा निर्यातीवरील जाचक जीएसटीसह अन्य सर्व प्रश्न सोडवण्याचा निश्चितच प्रयत्न करू, असं आश्वासन गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी दिलंय। सांगलीतील भाजप उमेदवार सुधीर गाडगे यांच्या प्रचारार्थ आयोजित बैठकीत सावंत बोलत होते। विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असताना मनसे आणि उद्धव सेनेला मोठा धक्का बसलाय। विविध कार्यक्रम आणि सभांसाठी शिवाजी पार्कचं मैदान वर्षातून 45 दिवस आरक्षित असतं, मात्र हा कालावधी संपल्यामुळे या दोन्ही पक्षांना सभेसाठी मैदान मिळणार नाही। तासगाव कवठे महाकाळ विधानसभा मतदारसंघात 17 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत। यावेळी प्रत्येकी 2 EVM मशीन बसवण्यात येणार आहेत। यासाठी जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांची पाहणी केली आहे। राज्यातील 8,468 मतदान केंद्रांवर 13,000 कॅमेऱ्यांच्या माध्यमातून नजर ठेवली जाणार आहे। शहरी भागातील 11 मतदारसंघातील सर्व मतदान केंद्रांवर तर ग्रामीण भागातील 10 मतदारसंघातील निम्म्या मतदान केंद्रांवर प्रत्येकी 2 कॅमेरे असणार आहेत।
मतदान केंद्रांवर मोबाईल नेण्यास निवडणूक आयोगानं बंदी घातली आहे। या बंदीविरोधात उच्च न्यायालयामध्ये जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे। मतदान केंद्रावर मतदारांना मोबाईल आणण्याची आणि डिजी लॉकद्वारे ओळखपत्र सादर करण्याची परवानगी द्यावी अशी मागणी जनहित याचिकेद्वारे करण्यात आली आहे। नालासोपारा मतदारसंघात ज्येष्ठ नागरिकांची गृहमतदान प्रक्रिया पार पडली। 130 अर्जदारांपैकी 121 नागरिकांनी उत्स्फूर्तपणे मतदान करत मतदानाचा हक्क बजावला। विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत मुंबईतील रस्ते, नाके आणि चौकात महाकाय असे राजकीय बॅनर्स पाहायला मिळतात। या बॅनर्सवर आपल्या कामाचा लेखाजोखा देण्यासोबतच टोलेबाजी करत राजकीय पक्षांची श्रेयवादासाठी चढाओढ सुरू आहे। विधानसभेसाठी 20 नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे आणि त्यासाठी वापरण्यात येणारं मतदान यंत्र अर्थात ईव्हीएमवर करडी नजर ठेवण्यासाठी यंत्र वाहतूक करणाऱ्या वाहनांना जीपीएस बसवण्याचा निर्णय प्रशासनानं घेतलाय। त्या पार्श्वभूमीवर कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे। विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदानाच्या दिवशी सर्व आठवडी बाजार बंद ठेवण्याचे निर्देश देण्यात आलेत। आदेशाचं उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई केली जाणार आहे। भिवंडी पूर्व मतदारसंघात शिवसेना उमेदवार संतोष शेट्टींच्या मध्यवर्ती निवडणूक कार्यालयाचं उद्घाटन करण्यात आलं। खासदार नरेश म्हस्के आणि माजी केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांच्या हस्ते हे उद्घाटन करण्यात आलं। आता एक मोठी बातमी, विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आलेला आहे। भाजपचा जाहीरनामा आज प्रसिद्ध होणार आहे। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते जाहीरनामा प्रसिद्ध केला जाईल। वांद्रे कुर्ला संकुल येथील हॉटेल सोफिटेलमध्ये जाहीरनाम्याचं प्रकाशन होईल। अमित शहा यांची आज मुंबईमध्ये पत्रकार परिषद होणार असून यावेळी ते भाजपचा जाहीरनामा जाहीर करतील। दरम्यान भाजपचा जाहीरनामा नेमका कसा असणार याकडे आता सगळ्यांचं लक्ष लागलंय। तर विधानसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीचा जाहीरनामा देखील आज प्रकाशित केला जाणार आहे। नरिमन पॉइंट इथल्या हॉटेल ट्रायडंटमध्ये जाहीरनामा प्रकाशित केला जाईल। काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या उपस्थितीमध्ये जाहीरनामा प्रकाशन सोहळा होणार आहे। यावेळी संजय राऊत, केसी वेणुगोपाल, काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्नीथला आणि जयंत पाटील यांच्यासह महाविकास आघाडीचे प्रमुख नेते उपस्थित असतील। लोणावळ्यामध्ये मावळ मतदारसंघाचे उमेदवार राष्ट्रवादीचे उमेदवार सुनील शेळके आणि बंडखोर अपक्ष उमेदवार बापू भेगडे यांच्या कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची झाली। सुनील शेळके प्रचारादरम्यान राम मंदिरात दर्शनासाठी आले असता दोन्ही गटाचे कार्यकर्ते आमनेसामने आले। कळवा मुंब्रा विधानसभा मतदारसंघातील शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार जितेंद्र आव्हाड यांच्या समर्थक नवमतदारांनी शहरातून रॅली काढली। माझं मत विकासाला, माझं मत महिला सुरक्षेला अशा आशयाचे फलक यावेळी झळकावण्यात आले। कन्हेरीच्या मारुतीला नारळ वाढवून राष्ट्रीय समाज पक्षाचे बारामतीचे उमेदवार संदीप चोपडे यांनी प्रचाराचा शुभारंभ केला। यावेळी राज्यात 2 अंकी आमदारांची संख्या आम्ही नक्कीच गाठू आणि किंगमेकर ठरू असा विश्वास जानकर यांनी व्यक्त केला। काँग्रेसच्या राष्ट्रीय प्रवक्त्या सुप्रिया श्रीनेट मुंबईमध्ये प्रचार करतायत। यावेळी महाराष्ट्रात सत्ता परिवर्तन होईल असा दावा त्यांनी केलाय। तर महिलांवरील अत्याचाराविरोधात सरकार गप्प असून बिल्डर दलालांना भाजपनं तिकीट दिल्याची टीकाही श्रीनेट यांनी केली आहे। विस्थापितांचं राज्य यावं म्हणून जरांगे पाटलांनी आमच्यासोबत यावं असं आवाहन छत्रपती संभाजीराजे यांनी केलंय। तसंच ऐरोलीमध्ये आमचा पहिला आमदार निवडून येईल असाही विश्वास त्यांनी व्यक्त केला। अपक्ष दिव्यांग उमेदवार रामदास पाटील सुमठाणकर स्कूटरवरून प्रचार करताना दिसले। शहरातील मतदारांशी ते संवाद साधतायत। भाजपला रामराम ठोकून ते हिंगोली विधानसभा मतदारसंघातून अपक्ष निवडणूक लढवत आहेत। वाशिमचे माजी नगराध्यक्ष अशोक हेडा यांनी उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये पक्षप्रवेश केला। सई डहाके यांच्या प्रचारासाठी आले असता अशोक हेडा यांनी पक्षप्रवेश केला। नाशिकच्या पश्चिम विधानसभा मतदारसंघातून 2 सख्खे भाऊ निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले आहेत। मनसेचे दिनकर पाटील यांच्या विरोधात त्यांचे बंधू दशरथ पाटील स्वराज्य पक्षाकडून निवडणूक लढवत आहेत। तर आपला विजय निश्चित असल्याचा विश्वास दिनकर पाटील यांनी व्यक्त केला। देवेंद्र फडणवीसांनी मराठा नेते विनोद पाटलांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली। दरम्यान विनोद पाटलांची भेट ही पूर्णतः कौटुंबिक होती। आरक्षणाबाबत निर्णय घेताना त्यांनी मदत केली होती, त्यामुळे भेट घेतल्याचं फडणवीस म्हणाले। जळगावात विधानसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार आमदार सुरेश भोळे यांनी प्रचार रॅली काढत नागरिकांशी संवाद साधला। यावेळी महिलांच्या चांगल्या प्रतिसादामुळे राजू मामा भोळे भारावून गेले। राजू शेट्टींचे शिलेदार सावकार मादनाईक यांनी परिवर्तन महाशक्तीच्या प्रयोगाला भूमिकेला विरोध केलाय। शेट्टींच्या भूमिकेला विरोध करत मादनाईकांनी महायुतीला पाठिंबा दिलाय।
नाशिकच्या देवळाली विधानसभा मतदारसंघात महायुतीतील शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस सामने आलेत। राष्ट्रवादीकडून सरोज अहिरे रिंगणात आहेत, तर शिवसेनेकडून राजश्री अहिराव यांना तिकीट देण्यात आले। एकनाथ शिंदे यांच्या आदेशानेच उमेदवारी मिळाल्याचं राजश्री अहिराव म्हटले। जळगावच्या पाचोरी विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीचे उमेदवार वैशाली सूर्यवंशी यांनी गावखेड्यासह गल्लीबोळात प्रचार सुरू केलाय। दरम्यान शहरातील विकास हेच माझं उद्दिष्ट असल्याची प्रतिक्रिया वैशाली सूर्यवंशी यांनी दिली आहे। माढा विधानसभा मतदारसंघात आमदार बबनराव शिंदे आणि प्राध्यापक शिवाजीराव सावंत यांनी 30 वर्षांचं वैर विसरून एकत्र येण्याचा निर्णय घेतलाय। दोन्ही परिवार बाहेरचा उमेदवार रोखण्यासाठी एकत्र आले। दरम्यान महायुतीतून तिकीट न मिळाल्यानं नाराज झालेले शिवसेनेचे जिल्हा संपर्क प्रमुख शिवाजीराव सावंत यांनी अपक्ष उमेदवार रणजित सिंह शिंदे यांना पाठिंबा दिलाय। सई डहाके यांच्या प्रचारासाठी संकल्प सभा पार पडली। यावेळी सई डहाके यांना विजयी करण्याचं आवाहन भावना गवळी यांनी केलं। वाशिमच्या तिन्ही जागांवर शिवसेनेचा विजय होईल असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला।